तर त्या नाटकांमध्ये मोठमोठ्या लोकांची म्हणजे आमचे वरिष्ठांची नाटकं बघता बघता आपल्याला तो मंच मिळाला पाहिजे आणि आपल्याला ते मिळालं पाहिजे जे ते करत आहेत। आवड असली ना तर आपोआप सवड मिळते। नक्कीच। मग आपल्याला ती उर्मी आहे ना, आपल्याला ती गोष्ट करायची आहे ना, तर मग वेळ कोणासाठी रिकामा नसतो किंवा वेळेच्या मागे धावल्याने आपल्याला काही मिळणार नाही। परंतु आपल्याला असं वाटते नेहमी की आपल्याला ते करायचं आहे, मग संधीचं सोनं कसं करायचं। नागपूर अधिवेशन एक सहल यासाठी एक गावमुखियाचा एक किरदार मिळाला, त्यानंतर एक किन्नरचा किरदार मिळाला जो चॅलेंजेबल होता। माझ्या जीवनामध्ये सर्वात मोठा उजाळा आला तो म्हटलं म्हणजे लाखनवाडीच्या गुणवंत महाराजांचा। तो चित्रपट मला सहजासहजी मिळाला नाही, जवळपास बऱ्याच संघर्षानंतर ऑडिशननंतर तो चित्रपट मिळाला। ज्यावेळेस माझा लीड रोलचा म्हणजे लाखनवाडीचा राजा गुणवंत महाराजाचं लीड कॅरेक्टर मिळालं आणि त्यानंतर मी आरशाला सांगायला लागलो की जगामध्ये मी सुंदर आहे। नमस्कार दर्शकांनो, मी पूजा दीक्षित आणि आपण बघताय आपल्या सर्वांचं आवडतं मंडळ न्यूज। आज अशा व्यक्तिमत्वाची तुम्हाला ओळख आम्ही करून देणार आहे ज्या व्यक्तीमध्ये अतिशय आणि अनगिनत असे गुण त्या व्यक्तीमध्ये आहेत। अशा व्यक्तीला आपण हरहुन्नरी व्यक्तिमत्व सुद्धा म्हणू शकतो। आज अशा व्यक्तीची तुम्हाला ओळख पटवून देतोय आम्ही, जो एक चांगला पिता, एक चांगला पती, एक चांगला शिक्षक, एक चांगला कलाकार, एक चांगला गायक, एक चांगला चित्रकार, असे अनगिनत गुण आहेत जे एकाच व्यक्तीमध्ये, हो खरं सांगतो एकाच व्यक्तीमध्ये आहेत एवढे सगळे गुण। तर अशाच व्यक्तीची आम्ही तुम्हाला आज ओळख पटवून देणार आहे। चला तर भेटूया अशाच एका हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला। नमस्कार सर, तुमचं आमच्या मंडळ न्यूजमध्ये खूप खूप स्वागत आहे। पहिला क्वेश्चन हा, इतके सगळे रोल तुम्ही निभवतायत, एकच व्यक्ती तुम्ही आणि इतके सगळे रोल निभवतायत, कसं काय मॅनेज करता हो? आता जीवन हा रंगमंच आहे, याच्यावर प्रत्येक माणूस हा म्हणजे ॲक्टर म्हणून वावरत असतो। तर प्रत्येकाला वाटते की आपल्याला हे यायला पाहिजे, ते यायला पाहिजे, म्हणजे कला एकता कुठली तरी कला माणसाच्या अंगी असावी ह्या हेतूने मलाही माझ्या गुरूंचं अनुकरण करण्याची लहानपणापासून जी माझी उन्माद होता माझ्या मनामध्ये की बाबा आपण त्या सरांसारखं चित्र काढता आलं पाहिजे, कुठले एखादे गायक शिक्षक असले तर त्यांच्यासारखं आपल्याला गाणं आलं पाहिजे। आणि आता ॲक्टिंगच्या बाबतीत तर गावखेड्यांमध्ये खूप सारी नाटकं व्हायची, तर त्या नाटकांमध्ये मोठमोठ्या लोकांची म्हणजे आमचे वरिष्ठांची नाटकं बघता बघता आपल्याला तो मंच मिळाला पाहिजे आणि आपल्याला ते मिळालं पाहिजे जे ते करत आहेत। त्या हिशोबानं मग मी त्याच्या मागे धावत गेलो आणि मग काय माहिती म्हणजे नेचरकडूनही मला काही मिळालं असेल आणि ते म्हणजे करता करता प्रॅक्टिसने मला आज काही काही गोष्टी यायला लागल्या आणि जवळपास आज तो प्रवास सुरूच आहे। हो सर, आपलं बालपण कसं काय गेलं? बालपण आमचं खूप छान गेलं, गावखेड्यामध्ये बालपण गेलं। नदी किनाऱ्याच आमचं घर होतं आणि वडील शिक्षक असल्यामुळे काही पैशाचा लहानपणापासून तुटवडा नव्हता, पण आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे, आपण यांच्यापेक्षा आपण वेगळं काहीतरी झालं पाहिजे आणि स्वतःच्या भरशावर उभं राहिलं पाहिजे, याकरिता माझी धडपड होती। गावामध्ये छान पोळा, दसरा, दिवाळी सारखे चांगले म्हणजे हे सांस्कृतिक वारसा जपणारे जे सण आहे, उत्सव आहेत, गणपती उत्सव वगैरे, हे सगळे बघत असताना त्यामधला जो आनंद आहे, त्यामधल्या ज्या कलाकृती आहे, ह्या गोष्टीचा आस्वाद मला लहानपणापासूनच मिळाला। सोबत म्हणजे गावाचं वातावरण सुद्धा पोषक होतं। सर, आपण एक शिक्षक आहात आणि आपण सर्वप्रथम कुठल्या शाळेत आहात, कुठल्या शाळेत शिक्षक आहात आणि कुठल्या वर्गांना शिकवता? तसं पाहिलं तर माझ्या नशिबानं म्हणा की माझ्या कर्मयोगानं म्हणा किंवा माझ्या कृतीनं, माझ्या प्रयत्नानं म्हणा, माझी ही तिसरी नोकरी आहे। पहिली नोकरी म्हणजे नागपूरला कलेचं शिक्षण आणि शिक्षकाचं शिक्षण घेत असतानाच तिथे जवळपास 2 वर्ष मी एक नोकरी केली। त्यानंतर आपल्याच अमरावती जिल्ह्यामध्ये खोलापूर गाव आहे, त्या खोलापूर गावामध्ये एक वॅकन्सी निघाली होती, अर्हता होती, त्या अर्हतेनुसार मी तिथे पोचलो। तिथे पण मी म्हणजे कुठल्याच प्रकारे वशिला नाही, कुठल्याच प्रकारचा पैसा वगैरे न देता माझ्या हुनरावर मी तिथे लागलो। त्यानंतर मग इथे अमरावतीला सुद्धा एम्प्लॉयमेंट थ्रू एक कॉल आला, तर मग इथे पण मला ती संधी प्राप्त झाली आणि मी इथे शिक्षक झालो पुन्हा। म्हणजे माझी ही तिसरी नोकरी आहे। तर शिक्षकी पेशा काहीतरी समाजाचं देणं आहे
आणि आपण काहीतरी केलं पाहिजे यासाठी खूप काही शिकून जातं. शिक्षक म्हटलं की खूप सारे कामं असतात, हो. मुलांना शिकवणं, त्यासोबत इतर भरपूर सारे कामं असतात आणि एक गव्हर्नमेंट सर्वंट म्हटल्यानंतर हो. त्यात भरपूरशा योजना आणि ते सगळं मुलांना पुरवणं, त्याचे कागदपत्र, खूप सारे कामं असतात. बरोबर. त्यासोबत तुम्ही इतर जे कला जोपासून काम करतायत, हो. शाळा, मुलं आणि ते कला, हे कसं काय मॅनेज होतं? खरं म्हटलं म्हणजे आवड असली ना तर आपोआप सवड मिळते. नक्की. मग आपल्याला ती उर्मी आहे ना, आपल्याला ती गोष्ट करायची आहे ना, तर मग वेळ कोणासाठी रिकामा नसतो किंवा वेळेच्या मागे धावल्याने आपल्याला काही मिळणार नाही. परंतु आपल्याला असं वाटते नेहमी की आपल्याला ते करायचं आहे. मग संधीचं सोनं कसं करायचं. मग शनिवार रविवारची सुट्टी आहे, त्या शनिवार रविवारच्या सुट्टीमध्ये कुठे शूट आहे किंवा कुठे काही काम आहे काय कलेच्या सानिध्यातलं, तर ते मिळवायचं. त्यानंतर दिवाळीची सुट्टी येते, त्यातले आपल्याला 2-4-5 दिवस मिळतात, म्हणजे घरगृहस्थी सांभाळून सगळ्या गोष्टी करून. त्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जो वेळ मिळतो सुट्यांचा, त्या सुट्यांमध्ये मी हे सगळं काही करत असतो. आता शिक्षकी पेशा घेतला, आता आपण कलाकार, एक ॲक्टर म्हणून त्या विषयाकडे वळूया. सर, आतापर्यंत आपण किती मूव्हीज केले आहेत, किती चित्रपट केलेत? हो, बरोबर. सुरुवातीलाच मला एक म्हणजे एक डॉक्युमेंटरी फिल्म मिळाली. त्या डॉक्युमेंटरी फिल्ममध्ये मला माहिती नव्हती की कॅमेरा काय असतो. मी सुरुवातीलाच कॅमेरासमोर काम करत असताना त्याच्याकडे बघितल्यानंतर मला ते कट झाला तो सीन. त्यानंतर कळालं की आपल्याला त्याच्या अपोजमध्ये, त्याच्या साईडला वगैरे आपल्याला लूक द्यावं लागतं. आणि नेमकं तिथूनच माझ्या थोड्याशा त्या कृतीला त्यांनी मला टाळ्या मिळाल्या आणि माझ्या ॲक्टिंगला तिथूनच प्रतिसाद मिळत गेला. तिथल्या ते मुंबईची लोकं होती आणि मग नंतर तो प्रवास सुरू झाला. त्यानंतर मग नागपूर अधिवेशन एक सहल यासाठी एक गावमुखियाचा एक किरदार मिळाला. त्यानंतर एक किन्नरचा किरदार मिळाला जो चॅलेंजेबल होता, तो केला. त्यानंतर मग माझ्या जीवनामध्ये सर्वात मोठा उजाळा आला तो म्हटलं म्हणजे लाखनवाडीच्या गुणवंत महाराजांचा. तो चित्रपट मला सहजासहजी मिळाला नाही. जवळपास बऱ्याच संघर्षानंतर, ऑडिशननंतर तो चित्रपट मिळाला आणि मग नंतर बरीच चित्रपट हाती येत गेली. तर जो पहिली तुम्ही डॉक्युमेंटरी फिल्म केली होती, ते वर्ष कुठलं? ते वर्ष मला असं वाटते 12-13चं, म्हणजे 2012-13चं आहे ते. सर, एक कलाकार म्हटलं, एक ॲक्टर म्हटलं की खूप सारे चॅलेंजेस असतात, लुक, पर्सनॅलिटी आणि इतर काही. तर हे सगळं कसं काय मॅनेज केलं आपण? आता तसं तुम्ही माझ्याकडे बघितलं तर तशा प्रकारची पर्सनॅलिटी नाहीच आहे आणि रंगाच्या बाबतीतही तेवढाच मी थिटा आहे. पण तरी पण मला पण असं वाटत होतं सुरुवातीला, बरोबर आहे तुमचा प्रश्न, की जे चांगले चेहरे, मानवी स्वरूपातले जे चेहरे बघत होतो मी, तर त्यांना पाहून मला सुद्धा हेवा वाटत होता की यांच्यासारखं मी सुंदर का नाही. आणि आरशाला विचारत होतो. मग नेमकं असं करता करता ज्यावेळेस माझा लीड रोलचा म्हणजे लाखनवाडीचा राजा गुणवंत महाराजाचं लीड कॅरेक्टर मिळालं आणि त्यानंतर मी आरशाला सांगायला लागलो की जगामध्ये मी सुंदर आहो. आणि त्या गोष्टी मग पाळावं लागतात, करावं लागतात. स्वतःचं व्यायाम वगैरे सगळ्या गोष्टीतून, खानपान ह्या गोष्टी सांभाळून करावं लागतं. सर, आतापर्यंत जे आपण किरदार निभावलेत त्यातला आपला सर्वात आवडता किरदार कुठला? आणि जो एक चॅलेंजिंग म्हटला तुम्ही किन्नरचा, त्यात असे काय चॅलेंजेस आले आणि ते तुम्ही कसे काय प्रिपेअर केले, त्याला पुढे कसे काय गेलेत तुम्ही? बरोबर आहे. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो की माझा सर्वात बेस्ट अपॉर्च्युनिटीचा म्हणजे रोल असेल तर लाखनवाडीचा राजा म्हणजे गुणवंत महाराजांचा. तो एक कृपाप्रसादच मिळाला असं म्हणावं लागेल. आता दुसरा प्रश्न असा तुमचा की किन्नरचा रोल करायचं खरंच चॅलेंज होतं. कारण परंतु माझी जी शरीरयष्टी, देहयष्टी तशा पद्धतीची नव्हती, पण सोबतीला केस, डोक्याचे केस तेवढे मात्र होते. तर ते बघून पहिल्यांदा मी त्यामध्ये रोल केला होता की गावमुखियाचा. अजिंक्य देवसाहेब होते, तुकारामदादा बिडकर त्या सीनमध्ये होते. तर त्या सीन नंतर मी जाऊ शकलो नाही कारण दिवाळीचं काहीतरी घरचं काम वगैरे होतं, साफसफाईचं, तर मी त्या शूटला गेलो नाही. तर मला त्या कास्टिंगवाल्यांनी सांगितलं की तुम्हाला किन्नर करायचं आहे, चालेल का? मी म्हटलं चालेल, पण तुम्ही शिक्षक आहे तर म्हणजे तुम्हाला तुमच्या मिशा दाढ्या उडवावं लागेल. म्हटलं काही हरकत नाही. पहिल्यांदाच मी ते
म्हणजे आहुती किंवा शहीद करणे होते म्हणजे म्हणतात, तर ते मी केलं. आणि मग त्यांनी जवळपास 2.5-1 तास माझा तो गेटअप केला तयार. सगळे ते कलकत्त्याचे मुंबईचे लोक होते, गेटअप केला त्या मेकअप मॅनने. गेटअप केल्यानंतर मग मी थोडंसं बाहेर वावरायला आलो आणि मला असं वाटलं की आता आपण त्या भूमिकेत शिरलं पाहिजे. तर मग मी तशा प्रकारची कृती करायला लागलो बाहेर. आणि त्या शूटच्या बाजूला बऱ्याच लोकांची गर्दी होती, लोक सिट्या मारत होते, पण मी तसा तो मग माझं लोकांना आवडत आहे म्हणून मी तशा प्रकारे ते कृती करायला लागलो. तर मला चक्क डायरेक्टर साहेब आले, माझ्यापेक्षा थोडेसे 6 फुटाचे उंच, पुरे तब्येत चांगली. मला एका हातानेच पकडलं त्यांनी आणि ढकलायला सुरुवात केलं, चल म्हणे बाहेर हो म्हणे. तेवढ्यात ज्यांनी मला कास्टिंग दिलं होतं ते कास्टिंगवाले धावत आले तेवढ्यात. ते बरं झालं, माझं नशीब चांगलं, नाही तर मग त्या गेटच्या बाहेर मी त्यावेळेस निघून गेलो असतो. तर ते आले धावत, म्हणे क्या हो गया बोले, हिंदी में बोल रहे थे कि क्या हो गया बोले. सर बोले क्यों, बोले सर ने क्या किया, बोले ऐसा. बोले सर, तो बोले ये सर ये है, बोले क्या बात कर रहे, बोले सर मतलब बोले टीचर है, बोले नहीं बोले मैंने पहले ही बताया था, बोले तुम मजाक मत कर, बोले मैं मजाक के मूड में नहीं. बोले ओरिजिनल हिजड़ा नहीं चाहिए था हमें एक्टर चाहिए था. तर मग ते म्हणे हे सर आहे, हे ॲक्टर आहे, मी यांनी अगोदर रोल केला आहे म्हणे क्लोजमध्ये. तर म्हणे नाही म्हणे, मग डबल पुन्हा आपल्याला घेता येणार नाही यांना. मग तुम्ही ओळखलं का त्यांना, ते बोलले कास्टिंग डायरेक्टर, तुम्ही ओळखलं का यांना, आपल्याजवळ तसं कॅरेक्टर मिळणं कठीण आहे म्हणे सध्या. त्या गोष्टी सर करून दाखवत आहेत आणि तुम्ही सरांना ओळखू शकले नाही तर पब्लिक कशी ओळखेल म्हणे. 70 mm कॅमेऱ्यामध्ये आपल्या याच्यामध्ये पडद्यावर सर म्हणे ओळखायला येणार आहे. तर त्यांनी मला किती वेळा 10 वेळा सॉरी, म्हणजे संपूर्ण शूट कंप्लीट होईपर्यंत ते सॉरीच म्हणत गेले. मी म्हटलं नाही सर, आपका ट्रॅक बराबर था, जब आप मुझे किन्नर समझ के नहीं पहचान रहे तो पब्लिक भी समझेंगे की ओरिजिनल किन्नर आहे. तर मग झाला तो छान झाला. आणि चांगल्या म्हणजे टॉपमोस्ट आपले रिस्पेक्टेड पर्सन आहेत म्हणजे ॲक्टिंग फील्डमधले मोहन जोशी साहेब, मकरंदा नासपुरे, चेतन दळवी साहेब, ह्या लोकांसमोर तो सीन होता. माझा एक अजून क्वेश्चन होता, जो तुम्ही किन्नरचा रोल केलेला, बरोबर, तर आपण भरपूर जे असे मी वाचले त्याप्रमाणे की ॲक्टरला जर तो रोल मिळाला आहे, जसा कुठल्या व्यक्तीची प्रतिव्यक्तीचा करायला मिळाला, तर त्याच्याबद्दल वाचन करणं किंवा त्या व्यक्तीच्या सहवासात काही दिवस राहून त्याचं अनुकरण करणं, असं काही केलेलं आपण. बरोबर आहे, हो केलं होतं. कारण कॉलेज लाईफमध्ये त्यावेळेस सदाशिव भाऊंचा म्हणजे सदाशिव अमरापूरकर साहेबांचा महाराणीचा रोल खूप प्रसिद्ध झालेला होता सडक चित्रपटामध्ये. तर मग मी माझ्या कॉलेज लाईफमध्ये बऱ्याच लोकांनी आपापल्या वेशभूषा केल्या होत्या आपल्या विद्याभारती कॉलेजला. तर मग मला असं वाटलं की आपण काय करावं. एकाने ते चक्क सगळे माती वगैरे चांगली लेपून स्टॅच्यू तयार केला होता, म्हणजे नंबर त्याचाच येणार. आणि मला पहिल्यांदीपासून लालसा अशी होती, म्हणजे नंतर मॅच्युरिटी आल्यानंतर आपण नंबरासाठी झटलं पाहिजे असं आता वाटत नाही, पण त्यावेळेस कॉलेज लाईफमध्ये वाटत होतं की मेरा नंबर पहिला आणायची. तर मग मी काय करावं, वेळेवर काही सुचत नव्हतं. सगळ्यांनी आपापल्या वेशभूषा घेतल्या होत्या, मग त्यातलं ऑप्शन काहीच नव्हतं. मग सदाशिव भाऊंचं म्हणजे लुक मला ते आठवलं आणि माझे केस वाढलेलेच होते पूर्वीपासून, मी केसांचा फार म्हणजे चाहता आहोत माझ्या. तर पटकन ते महाराणीचं गेटअप केलं आणि तो महाराणीचं गेटअप करून मी तो डायलॉग डिलिव्हरी त्यावेळेस मांडली कॉलेज लाईफमध्ये. तर मग ते आवडलं सगळ्यांना, मग माझा नंबर आला होता. तो डायलॉग आम्हाला बी ऐकायला आवडेल. सदाशिव भाऊंचं आता त्या गोष्टीला जवळपास म्हणजे त्या काळाला 90च्या दशकातलं काम आहे ते. आता 2024 मैं सबकी नजर नास उतारती हूँ, अरे तुम मेरे एक बार कोठे पे आ जा, देख तेरा क्या आशर करती हूँ, तेरे जैसे तो ऐसे बड़े बड़े मेरे सामने कितने सारे आ जाते हैं और कितने सारे निकल जाते हैं. वाह सर, आपला आवाजसुद्धा आपण याच्यात आवाजसुद्धा बदलवला आपण. तर या आवाजाचा लय वर खाली करणं किंवा आवाज बदलवणं यासाठी सुद्धा काही प्रॅक्टिस करता आपण. प्रॅक्टिस हा विषय महत्त्वाचाच असतो, पण ऑब्झर्वेशन अत्यंत महत्त्वाचं असते. आपण जर कुठल्या कलाकाराला त्या चित्रपट बघत असताना आपल्याला आवडीचा एखादा ॲक्टर असला, वारंवार त्याचा आवाज आपण ऐकत गेलो तर आपल्याला नक्कीच त्यांच्या आवाजाची कॉपी करता येते, नक्कल करता येते. तर मी करण्याचा प्रयत्न करतोच बऱ्याच साऱ्या. तर
म्हणजे आपण ऑब्झर्वेशन आपण जोपर्यंत करणार नाही आणि ते अवगत करण्यासाठी आपण एकांतात उभं राहून किंवा बसून ती गोष्ट करून बघणार नाही तोपर्यंत, म्हणजे आलं त्या गोष्टी प्रॅक्टिस आल्यास तोपर्यंत ती गोष्ट अवगत होत नाही. तुम्ही आपल्या चर्चेमध्ये 2-3दा केसांचा उल्लेख केलेला. लांब केस आवडतात, मोठे केस आवडतात. बरोबर. असं अपकमिंग प्रोजेक्ट आहे आपल्याकडे ज्यामुळे आपण केसांचं बलिदान दिलं असा शब्द मी वापरू शकते? बरोबर. आता काही गोष्टीला 2 बाजू असतातच. तर केस, मला डोक्याचे केस अत्यंत प्रिय आणि त्याची जपवणूक मी त्या पद्धतीनंच करतोच. परंतु हेच असं नेमकं झालं की आता बॉलिवूडमधलं पदार्पण करायचं म्हटलं म्हणजे बॉलिवूडला आपल्या अमरावतीकरांना मुश्किल जातं. आणि यामध्ये काय झालं की मी मराठी चित्रपट बरीच केली. त्यामध्ये एक अण्णा नावाचा चित्रपट केला, म्हणजे जे आपले रिस्पेक्टेड आहे, आयडियल आहेत, अण्णा हजारे साहेब, त्यांच्यामध्ये हरिजनाचा रोल मी केला होता. त्यावेळेसच त्या गोष्टी शहीद करण्याची वेळ आली होती. पण मी त्यांना म्हटलं की सर ऐसा भी हरिजन होता है ना जिसके पास में बाल बना लेंगे पैसे नहीं है तो रहने दीजिए, मैं वहाँ पे दुपट्टा वगैरे कव्हर कर लूँगा. तर डिरेक्टरनं ऐकल्यामुळे मला ते केस त्यावेळेस कापावं लागलं नाही. कलाकाराचं तेच आहे, डिवोशन अत्यंत महत्त्वाचं आहे. समर्पण तुम्ही काय करू शकता, म्हणजे जे कॅरेक्टर पाहिजे त्याच्यासोबत तुम्ही कुठपर्यंत त्याच्याशी तुम्ही म्हणजे ॲडजस्टमेंट करणार नाही तोपर्यंत ते कॅरेक्टर तुमच्यामध्ये घुसणार नाही. तर त्यावेळेस निघून गेलं. पण यावेळेस मुंबईचे डिरेक्टर साहेब म्हणजे आस्तिक दलाई सर, तर त्या सरांनी मला म्हणजे मीटिंगमध्येच माझ्याकडे अंगुली निर्देश केला आणि म्हटलं की आपको इन्स्पेक्टर करना है. म्हटलं सर मुझे इन्स्पेक्टर करना है? तो बोले जी हाँ आपको इन्स्पेक्टर करना है. ठीक आहे. माझ्या ज्या फ्रेंडनी मला तिथे नेलं होतं, म्हटलं अरे हे तर विचित्र काम झालं. माझ्यासारखा लकडी पैलवान, म्हटलं इथे सगळे पैलवान बसलेले आहेत आणि हे लोक इन्स्पेक्टर नाही करत आणि माझ्याकडे मजाक करत आहे. पण मग मला असं ते वाटलं म्हणून मी त्यांना म्हटलं सर फिल्म तो कॉमेडी नाही ना. तर तो डोळे काढून पाहत होता. मग दुसरा प्रश्न 5-10 मिनटं थांबलो, म्हटलं विचारूनच घ्या. तर म्हटलं सर मेरा किरदार तो कॉमेडी नाही ना. तरी त्यांचे डोळे तशाच पद्धतीने होते. मग ते सगळी मीटिंग वगैरे झाल्यानंतर ते बोले आप जाइए बोले. बोले ठीक है सर. तो बोले जाते जाते बोले एक बात सुनिए, बोले एक अर्धसत्य मूवी देख कर जाना बोले आप जब ट्रॅव्हलिंग करेंगे. मी ती फिल्म बघितली आणि त्यामध्ये खरंच ओमपुरी साहेबांचा जो किरदार आहे आणि त्यामध्ये त्यांची जी बॉडी पर्सनॅलिटी वगैरे जी आहे तब्येत, तर ती माझ्यासारखंच वीक पर्सन होते ते त्या सुरुवातीला. ज्यावेळेस त्यांचं अपकमिंग आलं होतं त्यावेळेस आले होते ते. तर मग मी सरांना दुसऱ्या दिवशी त्यांच्या म्हणण्यानुसार 7 वाजता फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तयारीला लागा आणि डोक्याचे केस शहीद करावे लागेल. म्हटलं ठीक आहे. मग आता मला ते करावंच लागलं, कारण इन्स्पेक्टर जर करायचं आहे आणि सस्पेन्स चित्रपटामध्ये, अवॉर्डेड चित्रपटामध्ये काम करायचं आहे, ज्या आस्तिक दलाई सरांचा आत्ताच 2019ला नोबेल पीस नावाचा चित्रपट येऊन गेला आणि त्या चित्रपटामध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला आहे. आणि अशा महान विभूतींसोबत आपल्याला काम करण्याचं संधी मिळाली, तर ही आनंदाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. ज्या वेळेला तुम्ही केस कापलेत, घरच्यांचा, मुलांचा, बायकोचा काय रिस्पॉन्स होता, त्यांचं काय म्हणणं होतं? आता निश्चितच घरच्या लोकांनी थोडं तिळपापड दाखवला, म्हणजे आवर्जून मुलांनी. आता तुमचा वेळ कमी असल्यामुळे मी म्हणजे काही गोष्टी सांगू शकलो नाही. तर पहिल्यांदा तिळपापड तर झालाच, आम्हाला पप्पा तुमचा चेहरा दाखवूच नका, ते पहिल्यांदा डोक्याला बांधून आमच्याकडे या. तर ते एवढं झालंच. परंतु जेव्हा किन्नरचा रोल केला होता मी सुरुवातीला, तर त्या रोलच्या वेळेस चक्क ज्या स्पीडने दार उघडल्या गेलं त्या स्पीडनं दार लावल्या गेलं. आणि घरून सांगण्यात आलं, मला आतमधून आज्ञा आली की तुम्ही अजिबात घरी यायचं नाही आणि अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आम्हाला नको आहे. मी एकाच शिक्षकासोबत नोकरी केलेली आहे, मी कुठल्या एखाद्या येड्या माणसासोबत किंवा अशा माणसासोबत लग्न केलं नाही. तर जोपर्यंत ते मिसरूड ओठांवर येणार नाही तोपर्यंत घरी यायचं नाही. तर आमचं बाळ छोटं होतं त्यावेळेस, तर तिने अर्धा 1 तासाने दार उघडलं, म्हणजे पप्पा तुम्ही बसा म्हणे, आता इथे सोफ्यावर झोपून राहा. मी म्हटलं बेटा जेवणा वगैरेचं नाही, ते काही मागू नका म्हणे. 1:30 वाजता शूट संपलं होतं, रात्रीची 1:30 वाजता. आणि एका माझ्या मित्राला मी ड्रॉप करून दिला आणि घरी आलो. तर मग त्यानंतर सकाळी उठलो आणि माझं रुटीन सकाळी बेड टी घ्यायचं आहे. मी त्यांना आवाज दिला, अरे ते बेड टी मिळेल काय? तिकडून काही उत्तर मिळालं नाही. मग माझ्या मुलीला सांगितलं, मी म्हटलं लिहून पाठवलं की बेड टी मिळेल काय? तिकडून लिहून येतो तर नाही.
मग आता ड्युटीला जायचं आहे, टिफिन मिळेल का, तिकडून लिहून येतो तर नाही. म्हणजे जवळपास 15 दिवस तरी पत्रव्यवहार, तोंडी परीक्षा बंद होती, लेखी परीक्षा होती. यश कधी मिळालं लेखी परीक्षेमध्ये? सांगतो ना, 15 दिवसानंतर मग ते आपली खेती आहे तो उगाएंगे अशा प्रकारचा किस्सा झाला. आणि मग ते मानवीय काय म्हणजे नॅचरली प्रोसेस आहे ती, त्यानुसारही आलं मग ते सगळं व्यवस्थित ॲज इट इज झालं. घरचं वातावरण शांत. अच्छा, आता आपण दुसरा तुमचा एक नवीन किरदार, बरं, शिक्षक झाला, हो, ऍक्टर झाला, त्यासोबत एक पित्याचा आणि नवऱ्याचा पण आपण यात घेतलेला. आता दुसरीकडे एक कलाकार, एक चित्रकार, ते कसं काय तुमच्यात तुम्ही जोपासलं, कसं काय तुम्ही त्यात इंटरेस्ट? खरं म्हटलं म्हणजे कुठल्याही शाळेत शिकत असताना विद्यार्थ्याला कुठला तरी एक शिक्षक तरी आयडियल वाटत असतो. हो. आणि म्हणून मला लहानपणापासूनच आमचे एक वानखडे गुरुजी होते, सुधाकरराव वानखडे नावाचे. तर 5व्या इयत्तेला, तर त्या 5व्या इयत्तेपासूनच त्यावेळेस 9व्या इयत्तेपर्यंत कला हा विषय होता आम्हाला. तर मग ते चित्रकलेची ताशिका घ्यायला यायचे, कधी कधी एखादी हिंदीची कविता म्हणायचे, त्यांचा आवाज पण छान होता. मग त्याचं चित्र खूप सुंदर वाटायचं. मला असं वाटायचं की आपण चित्र त्यांच्यासारखं चित्र मला पण आलं पाहिजे. मग माझ्या ज्या लहानपणीच्या ज्या वह्या आहेत ना, त्या पहिल्या पानापासून नाही तर मागच्या पानापासून तर अर्ध्या वहीपर्यंत चित्र, स्केचेस, त्याला कधी रंगून टाकायचं. मग आपल्या परिस्थितीनुसार कधी कधी चित्रकलेची वही मिळाली तर मग ते रंगवून सरांना दाखवायचं. सरांचं पहिल्यांदाचं बॅचलर लाईफ होतं, त्यानंतर मॅरेज झाल्यानंतर ते पण सोबत राहू शकले नाहीत, वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी असल्यामुळे. मग त्या आपल्याला कला अवगत व्हावी, कलेचं ज्ञान मिळावं म्हणून त्यांच्याकडलं दळण, भांडी घासणं, त्यांच्याकडली झाडझूड करणं, त्यांच्यासोबत किती वेळ देता येईल तेवढा वेळ द्यायचा प्रयत्न करणं. आणि ते जेव्हा जेव्हा लिहायला बसत होते त्यावेळेस आपल्याला तसंच लिहिता आलं पाहिजे. म्हणजे माझी कॅलिग्राफी पण मी सुधारवली त्यांच्याकडून, आणि चित्र काढता आलं पाहिजे. असं करता करता विद्यार्थी जीवनामध्येच मी इंटरमिजिएट पास झालो. पहिल्यांदा एलिमेंटरी असते, नंतर इंटरमिजिएट असते, आणि त्यानंतर मग ATD वगैरे करण्याची संधी मिळत असते. तर त्या गुरुचा सहवास मला लाभला, म्हणून मला चित्रकला हा विषय म्हणजे आर्ट काढण्यासाठी मला मुभा मिळाली. ठीक आहे सर, आपण गायक सुद्धा खूप छान आहात. ती कला कशी काय जोपासली आपण? आणि आमच्या दर्शकांसाठी एक छोटंसं गाणं, 4 ओळींचं का होईना. गाणं एक किस्सा सांगू देतो ना? नाही, गाणं पण लागेल. किस्सा तर आम्ही ऐकूच, पण गाणं पण लागेल. गावाला आठवडी बाजार गुरुवार असायचा. अच्छा. तर त्या आठवडी बाजारामध्ये म्हणजे जवळपास सगळ्याच गोष्टी मिळत असायच्या. तिथे एक पोस्टर मी बघितलं आठवडी बाजारामध्ये की इथे ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे. आणि आमचं घर आणि तो ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम म्हणजे आठवडी बाजाराच्या पलीकडे हायस्कूल आहे आमचं गावाचं. तर त्या हायस्कूलच्या मैदानामध्ये तो ऑर्केस्ट्रा होता. त्यावेळेस 50 पैसे आणि 25 पैसे अशी तिकीट होती. बापरे. हो, 25 पैसे लेडीजसाठी आणि 50 पैसे जेंट्ससाठी. मी एकदम म्हणजे 3ऱ्या-4थ्या वर्गात असणार. आणि मग बाजाराच्या दिवशी चांगलं व्हेज नॉनव्हेज वगैरे थोडंसं असायचं. मी एक घास घ्यायला लागलो, तेवढ्यात मला ऑर्केस्ट्राचा तिकडला आवाज ऐकायला आला. तर आवाज ऐकायला आला तर मी तो घास तसाच ठेवला, आणि ज्या परिस्थितीमध्ये आहे, हाफ पॅन्ट आणि बनियन फाटलेली, तशाच अवस्थेत मी घरापासनं जो पळत निघालो. तर मग मी जोपर्यंत ते गाणं सुरूच होतं तोपर्यंत ते गाणं कानात गुंजत होतं. आणि नेमकं ज्यावेळेस मी तिथे पोहोचलो त्यावेळेस आता गायकीमध्ये आणि ऑर्केस्ट्रा लाईनमध्ये ॲडलिफ असते आणि मेलोडी असते. तर ती मेलोडीसुद्धा संपलेली होती लास्ट टांज्याची. तर ते गाणं संपत आलेलं होतं, आणि तेवढ्यात माझी धावपळ होती की मी कुठून त्या ऑर्केस्ट्राच्या आतमध्ये एंट्री करायची. कारण खिशामध्ये 5 पैसे नसल्यामुळे तर आपण एंट्री कशी करायची. तर लेडीजकडनं थोडंसं पडद्याची गॅप दिसली आणि आतमध्ये जाऊन मी लेडीजमध्ये जाऊन बसलो. मग तो ऑर्केस्ट्रा फुकटामध्ये सगळं बघितलं. तर ते जे गाणं होतं लहानपणापासून पहिलंच गाणं रफी साहेबांचं, ते गाणं आपल्या अमरावतीचे खूप जुने असे गायक होऊन गेले शेख बाबू,
ते त्यांच्या आवाजामधलं कॉफी करत होते. तर ते गाणं मी लहानपणापासून ऐकलं. त्या आतापर्यंत मला त्या गाण्यासाठी कुठलाच कागद काढावा लागला नाही. तसं पाहिलं तर मी गाणं म्हणत असताना कुठलं कागद वगैरेचा सहारा घेतो. तर ते शेख बाबूचं गाणं माझ्या मुखोद्गत होऊन गेलं. आम्हाला हे ऐकायला आवडेल. हो. महुआ चित्रपटातलं गाणं आणि तो चित्रपट पडद्यावर आलाच नाही, परंतु ते गाणं अजूनही अजरामर गाणं असं आहे. लोकांना ते पिक्चराइज बघायला मिळालं नाही. दोनों ने किया था प्यार मगर मुझे याद रहा तू भूल गई मैंने तेरे लिए रे जग छोड़ा तू मुझको छोड़ चली मैंने तेरे लिए रे जग छोड़ा तू मुझको छोड़ चली. खूप छान, शब्द कमी पडतात सर, इतकं मधुर होतं. असं वाटतंय की बंद नाही हो, कंटिन्यू गाव. पण वेळ सर, आपण शोज पण खूप करतात, आपल्याला उद्घाटन सारख्या कार्यक्रमासाठी सुद्धा बोलवणं येतं. तेव्हा प्रेक्षक दर्शक जे असतात त्यांचे एक ओढ असते, सेल्फी किंवा साईन सिग्नेचर वगैरे. त्यावेळेला तुम्हाला कसं वाटतं की जेव्हा तुम्हाला उद्घाटक म्हणून बोलवण्यात येतं? जेव्हा मी तुमच्याशी बोलते तर मला असं फील होत नाही की मी असं वाटतं की माझ्या घरच्या व्यक्तीशी मी बोलते. एक तुम्ही एवढी मोठी फेम आहात, त्यावेळेला तुमचं काय असतं? नेमकं ऑटोग्राफचा जो विषय आहे हा माझ्यासाठी विचित्र विषय आहे. म्हणजे बाकी हरहुन्नरी कलाकारांचे ऑटोग्राफ घेतात, पण जो मला लीडचं कॅरेक्टर ज्या महाराजांमुळे मिळालं, त्यांचं कॅरेक्टर करण्याची संधी मला मिळाली, तर त्या कॅरेक्टरमध्ये म्हणजे लोकांचा ऑटोग्राफ घेतला जातो. लोक ऑटोग्राफच्या ऐवजी माझ्या पायात जास्त पडायला लागले. म्हटलं म्हणजे त्यांना प्रति गुणवंत महाराज असं वाटायला लागलं होतं. आता त्यांची भावना आणि भक्ती किंवा त्यांची सद्भावना आहे, तो त्यांचं प्रेम आहे किंवा तो त्यांची माया आहे महाराजांबद्दलची. तर मग मला असं वाटायचं की बाबा हे अशा प्रकारे लोक का वागतात. तर मग माझ्या वरिष्ठ काही कलावंतांमधून मला असं सांगण्यात आलं की नाही, हे तुमच्या पाया पडत नाही, तो त्यांच्या पाया पडतात, पण त्यांना तुम्ही प्रति गुणवंत महाराज दिसता. तर ऑटोग्राफ दिलेत, बरेच सारे दिले. सेल्फीचाही प्रकार बऱ्याच ठिकाणी घडला आणि अजूनही तो प्रकार सुरू आहे, कंटिन्युटी आहे. म्हणजे 2016 पासून तर आज 24 पर्यंत तरी गुणवंत महाराजाच्या चित्रपटाची क्रेज आहेच. बऱ्याच लोकांनी त्याचं स्टेटस, त्या ॲक्टिंगचं स्टेटस वगैरे घेऊन त्याच्यामध्ये गाणे गाले. अमरावती शहराचे नामी गायक वगैरे जी मंडळी आहेत, बडी मंडळी, यांनी सुद्धा त्या पिक्चराइजमधले जे सीन होते ते सीन त्याच्यामध्ये टाकून त्याच्यावर गाणं पिक्चराइज केलं आणि लोकांसमोर मांडलं. म्हणजे यूट्यूबला वगैरे बऱ्याच अंशी ते प्रसिद्ध आहेत. तर हा प्रकार घडला ना, हा प्रकार घडतो, पण लोकांपेक्षा म्हणजे ज्या लोकांनी जे अनुभवलं असेल, जे अरुण गोविल असेल, सुधीर दळवी साहेब असेल, तर ते वरच्या लेवलचे आणि खूप मोठे आहेत आणि माझे आयडियल आहेत. तर त्यांच्या मानाने इथे मी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, समुद्र मुंबईचा आहे आणि इथल्या अमरावतीच्या अंबानाल्याचं एक मी प्राणी आहो. तर तेवढा ते मला अनुभवलं. सर, एक म्हणजे निजी क्वेश्चन म्हटलं तरी चालेल, निजी प्रश्न म्हटला तरी चालेल. बरं. एवढे सारे किरदार प्लस घर, बाळ, मूल आणि एक पत्नी, यांना वेळ कसा काय तुम्ही मॅनेज करता? त्यांनाही वेळ देणं तेवढंच गरजेचं आहे. शूट म्हटलं की काही दिवस बाहेर राहणं किंवा रात्री बेरात्री परत येणं, तर कधी कंप्लेंट असते मुलांची किंवा बायकोची? नाही, त्यासाठी नशीबही घेऊन यावं लागतं ना. मी माझ्या नशिबानं मला बायको चांगली लागली, त्याच्यामुळं तो एक प्रश्न सॉल्व्ह होतो. म्हणजे मी जर कुठल्या शूटला जायला निघालो तर मला कुठलेच आडेवाडी मिळत नाहीत किंवा कुठला ब्रेक मला मिळणार नाही किंवा कुठले त्याचे प्रश्न माझ्यासमोर ते घेऊन येत नाहीत. तुम्ही कुठे चालले, शूटला चालले का, निघून जा, तुमचं करिअर आहे किंवा तुम्हाला त्याच्यामधले इंटरेस्ट आहे तर ते. आणि मुलं पण मला त्यासाठी मोटिवेट करतात, पप्पा तुम्ही पडद्यावर या, लवकर टी व्हीवर दिसले पाहिजे. म्हणजे त्या लोकांना पण इंटरेस्ट आहे. माझे मुलं पण कलाकार आहेत, त्यांना त्या गोष्टीचे जीन्स मिळालेलेच आहेत. तर सौमुळे म्हणजे आमच्या घरच्या लोकांमुळे मला तो म्हणजे काय मिळतो, पाठिंबा मिळतो. आणि त्या पाठिंबामुळे मला ती ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेमुळे मी बाकीचे कामं करण्यासाठी
तयार असतो. सर, एक शेवटचा क्वेश्चन म्हणू शकतो आपण. आपल्या अमरावतीमध्ये आणि आजूबाजूला भरपूर कलाकार आहेत आणि कलाकार निघत आहेत, तर अशा नवनवीन कलाकारांना आपण काय सांगणार? नवनवीन कलाकारांना हेच सांगेल मी की जीवनामध्ये आपण बघतोय ना, तर सर्वच काही लोक कलावंत नाही आहेत. म्हणजे रंगमंचावरचे वास्तविक जीवनामध्ये कला आहेच. म्हणजे आपण कोणासोबत बोलत असताना ती कलाच आहे. आई वडिलांसोबत बोलत आहे किंवा आई मुलांवर रागवत आहे, ती कलाच आहे, ते ॲक्टच आहे. परंतु जे माध्यम आपल्यासमोर आहे, नाव नाही घेत त्यांची, त्या माध्यमाच्या स्वरूपातून तुम्ही कुठल्याच प्रकारचा अभ्यास न करता, त्या गोष्टीची साधना न करता, तपस्या न करता तुम्ही एकदम आपलं प्रेझेंटेशन त्यांच्यासमोर मांडता, तर आणि त्याच्यातून तुम्ही आपला हिरो म्हणून आपल्याला इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करता, हा प्रकार नेमका चुकीचाच आहे. आणि मला ह्या माध्यमाचा कलाकार व्हायचा नाही आहे. आणि त्यांना हेच सांगणं आहे की बाबा, तुम्हाला कलावंत जर व्हायचं आहे तर तुम्ही पहिल्यांदा त्या प्रकारचे धडे गिरवा आणि त्या गोष्टी अवगत करा. कुठे जर इन्स्टिट्यूट असेल तर त्यामध्ये तुम्ही ॲक्टिंगचा क्लास लावून तुम्ही तो पहिल्यांदा तो ॲक्ट कसा प्रकारे असते त्याचं प्रॉपर मार्गदर्शन घ्या. आणि मार्गदर्शनानं माणूस मग पुढे तुम्ही स्वतःला उभं करा. आणि स्वतः उभे झाल्यानंतर मग तुम्हाला प्लॅटफॉर्म आहेच. नाट्य स्वरूपाचं पहिल्यांदा प्लॅटफॉर्म आहे. सर्वात महत्त्वाचं ॲक्टिंग करायचं असेल तर नाटक आहे. तुम्ही कॉलेज लाईफमध्ये तुम्हाला नाटक मिळते, नंतर राज्य नाट्य स्पर्धा असते, हास्य नाट्य स्पर्धा असते. तुम्ही अप्रोच व्हा त्यांना, त्या मंडळाला अप्रोच व्हा आणि त्यांना सांगा की मला हा कुठलाही किरदार द्याल, तुम्ही शेवटचा किरदार द्याल तर मी करायला तयार आहे. तर असं करता करता त्याला पुढे त्याचं प्रमोशन होत जाते. आणि प्रमोशन होता 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 तो एक चांगला कलाकार तयार होतो. आणि नंतर मग आपल्याला जी स्पर्धा आहे, ही स्पर्धा फक्त आपल्या अमरावतीतल्या लोकांशी स्पर्धा नाही. बाकी लोकांना म्हणतो की तुमची स्पर्धा इथल्या इथंच खेळता तुम्ही, पहिल्यांदा स्पर्धा माणसाची स्वतःचीच असते. तर तुम्हाला स्पर्धक बनायचं असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीतून स्टेजमधून जावं लागेल. आणि त्यानंतर तुम्हाला तो कलाकार म्हणून तुम्हाला तिथे इस्टॅब्लिश व्हावं लागेल. आणि ते म्हणजे त्या तिथल्या लोकांच्या कॉम्पिटिशनमध्ये उभं राहावं लागेल. त्यासाठी स्वतःला घडवणं गरजेचं आहे, स्वतःला अभ्यास करणं गरजेचं आहे. अभ्यास हा महत्त्वाचाच आहे. नक्कीच. मित्रांनो, आपल्यासोबत होते विजयजी खंडारे. यांनी आपला अमूल्य असा वेळ आम्हाला दिला, आमच्या मंडळ न्यूजला दिला, त्याबद्दल आपले खूप खूप आभार सर. आणि असेच नवनवीन व्यक्तिमत्व, असेच गुणकार व्यक्ती आम्ही तुमच्यासमोर नेहमीच आणत राहू. तर मला द्या रजा. धन्यवाद.